नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. आजचा शनिवार आपल्याला सगळ्यांना खूप छान जावो. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले. 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर झाली. 8 ऑक्टोबरला मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संगणकीय सोडत काढली जाईल. त्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा लवकरच संपेल. MSRDCनं राज्यातील 3 महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामासाठी एकूण 6 टप्प्यात निविदा मागवल्या. त्यात 11,000 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग विस्तारीकरण, नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील एकूण 3 टप्प्यांसाठी 11 निविदा सादर झाल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 14 गावांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नवी मुंबईलाच धाव घ्यावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 14 गावांना सहभागी करण्याच्या निर्णयावर तूतूमयमय रंगलं असलं तरी आपत्कालीन स्थितीत महापालिकेला झटकता येणार नाही असंही यावेळी स्पष्ट झालंय. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यासाठी तातडीनं वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिलेत. एकाच दिवसात सोनं 1,000 रुपयांनी महागलंय, तर चांदीच्या दरात तब्बल 4,400 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावात सोन्याचा भाव 73,900 रुपयांवर पोहोचलाय. चांदीसाठी 87,000 रुपये मोजावे लागणार आहेत. पावसानं दडी मारल्यानं पुण्यामध्ये गेल्या आठवड्याभरात तापमानात वाढ झाली आहे. शहरातील बहुतांश भागातील कमाल तापमान हे 30 अंशांवर होतं. दरम्यान पुढचे 2 ते 3 दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढच्या काही दिवसात सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांचे प्रवेश विनाविलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने सलग 4 दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळाकडून मानांकन मिळालं आहे. पालिकेच्या प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब होणार आहे. माओवादी संघटनेला 20 वर्ष झाल्याच्या निमित्तानं माओवाद्यांनी 25 पानांचं एक विशेष बुकलेट जारी केलं. या पुस्तकात माओवाद्यांनी गेल्या 20 वर्षातल्या संघटनेचा लेखाजोखा मांडत 20 वर्षात 5,229 माओवाद्यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. यासोबतच 20 वर्षात माओवाद्यांनी 4,073 हल्ले घडवल्याचंही मान्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या कामात कुसूर नको असे आदेश गगराणी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. यंदा इंजिनिअरिंग शाखेसाठी तब्बल 1,40,000 विद्यार्थ्यांनी प्रवेशाची नोंद केली आहे. इंजिनिअरिंगच्या जवळपास 78% जागा भरल्याची आकडेवारी IT सेलनं दिली आहे. दरम्यान पुढच्या 2 दिवसात प्रवेश आणखीन वाढण्याची शक्यता आहे. 10वीनंतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्याकडे न जाता थेट रोजगारक्षम व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेण्याचा कल वाढला असून इंजिनिअरिंग डिप्लोमाला विक्रमी अशा 95,246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8,781 एवढी विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्यामुळे आता इंजिनिअरिंग डिप्लोमाला सुगीचे दिवस आल्याचं दिसतंय. ठाण्यातील कोपरीच्या महाराजाची महाआरती करण्याचा मान यंदा तृतीयपंथी समाजाला मिळाला. यावेळेला तृतीयपंथी समाजातील बांधवांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली. डहाणूतील वादग्रस्त वाढवण बंदर उभारण्यासाठी शासनानं जय्यत तयारी सुरू केली असून बंदरासाठी रस्ता तसंच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. जिल्ह्यातील ग्रीनफील्ड हायवे MH
248 एसच्या निर्मितीकरता डहाणू तालुक्यातील 0 ते 11.4 किलोमीटर, पालघर तालुक्यात 11.4 किलोमीटर ते 27.7 किलोमीटर येणाऱ्या डहाणू तालुक्यातील 9 गावांमधल्या जमिनीला संपादित केलं जाणार आहे. देशात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होती. ऑगस्टमध्ये 1,31,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती DGCAनं दिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 1,24,00,000 लोकांनी विमान प्रवास केला होता. यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ही वाढ 5.7% इतकी जास्त आहे. राज्यातील 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा तब्बल 9,435 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात 24% वाढ झाली आहे. तब्बल 1,830 इतक्या अधिक विद्यार्थ्यांची भर पडली आहे.